बऱ्याचदा मी तुमच्या अवतीभोवती असणारे किंवा तुम्हाला कधीतरी बघितलेले ओळखणारे अशांकडनं ऐकतो की कुणीतरी खूप मोठा हात बाळराजे आवारेंच्या पाठीशी आहे आणि तो अदृश्य हात तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतो. काय वाटतं, बरोबर आहे माझं म्हणणं? म्हणजे 100% बरोबर आहे, पण त्याचं कारण सांगतो. ते अदृश्य हात कोण आहेत? एक नाही, दोन आहेत. मग आता तुळजाभवानी आणि छत्रपती शिवराय माझा बाप, या दोन ताकदीच्या जीवारी सगळं चालू आहे. ते अदृश्य हात आहेत जे मला शक्ती देतात, ना की कुठला ह्युमन अदृश्य हात तुमच्या नाही. आणि त्याची गरज पण नाही मला. माझ्या सर्व महाराष्ट्रातले शिवप्रेमी आहेत, माझ्या सर्व महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जे माझ्यावर प्रेम करणारे, शिवरायावर प्रेम करणारे जनतेतील सर्वसामान्य लोक आहेत ना. आम्हाला काय गरज आहे कोणाच्या दारात जायची? आता आणि सांगायचं राहिलं, ह्या सगळ्या रॅलीमध्ये एक मराठवाड्यातला नेता होता ज्यांनी आम्हाला 2 लाख रुपये आर्थिक मदत केली, आणि ते म्हणजे प्रकाशदादा सोळंकी, माजलगावचे आमदार. आणि ती मी सोशल मीडियावर पण टाकली. आणि विशेष म्हणजे आम्ही त्यांना हे सांगायला गेलतो की बाबा आमच्या रॅलीचा शेवट हा माजलगावमध्ये होणार आहे, तर तिथं वेळ मिळाला, तुम्ही मराठा समाजाचं किंवा सर्व समाजाचं जे तुम्ही काम करताय, सगळ्या जण घेऊन जे चालताय, तर त्या निमित्त तुम्हाला वेळ मिळाला, तुमच्या तालुक्यात असल्यामुळे तुम्ही या. तर ते म्हटले मी ह्या गोष्टीचं काही आज सांगत नाही, माझे पक्ष कार्यालयीन बैठक आहे तुमच्या तारखेला, माझं येणं होणार नाही, पण मी तुम्हाला एक विनंती करतो म्हणे की मी ही जी आर्थिक मदत देतोय ही त्या चांगल्या कार्यासाठी, शिवकार्यासाठी वापरा. परंतु मी दादाला सांगितलं मला तुम्ही मदत करताय तर ही तुमच्याही सोशल मीडियाला टाकावं लागेल आणि माझ्याही टाकावं लागेल तर करा, अन्यथा मला तुमची मदत नकोय. कारण आधीच बऱ्याच जणांना वाटतं माझ्या पाठीमागं कुणीतरी आहे.